हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025च्या ज्या रिक्रुटमेंट आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो आहे तो कॉमन टॉपिक आहे सगळ्यांसाठी. तर त्यासाठी आपण आज इथे त्याचे MCQs बघणार आहे चॅप्टर 2 कॉन्स्टिट्यूशनची. ठीक आहे. याच्यामध्ये आज आपला टॉपिक जो आहे तो इलेक्शन ऑफ काउन्सिलर आहे. मागे आपण याचा एक पहिला पार्ट घेतला होता, आज हा सेकंड पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण 14 to 17 जे सेक्शन्स आहेत ते कव्हर केले होते. आता आपण 18 to 19 हे दोन सेक्शन्स याच्यामध्ये कव्हर करणार. तर बघा, सेक्शन 18 जो आहे तो आहे प्रोसिजर इफ सिलेक्शन फेल ऑर इज सेट असाइड. ठीक आहे. निवडणूक अपयशी ठरल्यास किंवा रद्द झाल्यास अनुसरण्याची कार्यपद्धती काय आहे. त्याच्यानंतर सेक्शन 19 जो आहे तो आहे मेयर आणि डेप्युटी मेयरसाठी, महापौर व उपमहापौरसाठी. त्याच्यानंतर सेक्शन 19 ऑफ I1 जो आहे तो लीडर ऑफ हाऊस सभागृह नेते आहे आणि 19 ऑफ IA आहे तो लीडर ऑफ अपोजिशन विरोधी पक्ष नेते आहे. ठीक आहे. तर असे चार जे सेक्शन्स आहेत ते आपण इथे कंप्लीट करू. त्याचे 25 MCQ सॉल्व्ह करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचे लाईक्स वाढतील तर आपण इथे लवकरात लवकर ही सिरीज जी आहे ती कंप्लीट करण्याचा ट्राय करणार आहे. ठीक आहे. म्हणून व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ कंटिन्यू बनवत राहू. तर चला स्टार्ट करूया आपण याचे क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन म्हटलेला आहे इथे, अंडर सेक्शन 18 ऑफ 1 व्हेन शाल अ फ्रेश इलेक्शन हेल्ड. कलम 18(1) नुसार नवीन निवडणूक केव्हा घेतली जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इफ वोटर टर्नआउट इज लो. सेकंड, इफ ऑल कॅन्डिडेट्स विथ अनअपोज. थर्ड, इफ नो और इनसफिशियंट काउन्सिल आर इलेक्टेड. अँड फोर्थ, इफ द मेयर रिझाइन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इफ नो और इनसफिशियंट काउन्सिलर आर इलेक्टेड. जर कोणीच किंवा पुरेसे नगरसेवक निवडले गेले नाहीत तेव्हा. ठीक आहे. अ फ्रेश इलेक्शन इफ हेल्ड इफ नो और इनसफिशियंट काउन्सिलेशन आर इलेक्टेड और इफ देअर इलेक्शन इज सेट असाइड. कोणीही निवडले गेलेले नाहीत किंवा अपात्र ठरल्यास नव्याने निवडणूक घेतली जाते. नेक्स्ट, सेकंड, हू अपॉइंट द डेट ऑफ फ्रेश इलेक्शन अंडर सेक्शन 18. कलम 18 नुसार नवीन निवडणुकीची तारीख कोण ठरवतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, सेकंड कलेक्टर, थर्ड स्टेट इलेक्शन कमिशनर अँड फोर्थ चीफ सेक्रेटरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट इलेक्शन कमिशनर, राज्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे. द स्टेट इलेक्शन कमिशनर अपॉइंट अ फ्रेश डेट फॉर री इलेक्शन. राज्य निवडणूक आयुक्त नवीन निवडणुकीची तारीख निश्चित करतो. नेक्स्ट, थर्ड, काउन्सिलर इलेक्टेड अंडर द सेक्शन 18 आर डीम इलेक्टेड अंडर विच सेक्शन. कलम 18 अंतर्गत निवडले गेलेले नगरसेवक कोणत्या कलमानुसार निवडले गेलेले मानले जातात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 15, सेक्शन 19, सेक्शन 14 अँड सेक्शन 20. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 15, कलम 15. Such councillor are considered elected to fill a casual vacancy under section 15. अशा नगरसेवकांना कलम 15 अंतर्गत पोकळी भरून काढलेली मानली जाते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, हु इलेक्ट द मेयर अँड डेप्युटी मेयर अंडर द सेक्शन 19 ऑफ 1. कलम 19A नुसार महापौर व उपमहापौर कोण निवडतो. तर बघा, ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड गव्हर्नर, थर्ड काउन्सिलर अँड फोर्थ सिटीजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, काउन्सिलर मीन्स नगरसेवक. ठीक आहे. द मेयर अँड डेप्युटी मेयर आर इलेक्टेड बाय काउन्सिलर ॲट द फर्स्ट मीटिंग. महापौर व उपमहापौर यांची निवड नगरसेवक पहिल्या सभेत करतात. नेक्स्ट, 5, व्हॉट इज द टेन्युअर ऑफ द मेयर अंडर द सेक्शन 19 ऑफ 1. कलम 19(1) नुसार महापौराचा कार्यकाल किती असतो. तर बघा, ऑप्शन आहे 5 years, 1 year, 3 years अँड 2.5 years. आन्सर आहे लास्ट 2.5 years, 2.5 वर्ष. ॲज पर द प्रोव्हिजन टेन्युअर इज 2.5 years. महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल 2 वर्ष 6 महिने असतो. नेक्स्ट, 6, कॅन अ रिटायरिंग मेयर बी रिइलेक्टेड. राजीनामा दिलेला महापौर पुन्हा निवडून येऊ शकतो का. तर बघा, ऑप्शन आहे नो, यस, ओनली आफ्टर 5 years अँड फोर्थ ओनली इफ हायकोर्ट अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, यस, अ रिटायरिंग मेयर और डेप्युटी मेयर इज एलिजिबल फॉर री इलेक्शन. ठीक आहे. कार्यकाल संपल्यावर महापौर पुन्हा निवडून येऊ शकतो. नेक्स्ट, 7, हू मे रिझाइन अंडर द सेक्शन 19 ऑफ 4.
कलम 19(4) नुसार कोण राजीनामा देऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे कमिशनर, मेयर, डेप्युटी मेयर, लीडर ऑफ अपोजिशन. तर करेक्ट आंसर आहे थर्ड, डेप्युटी मेयर, उपमहापौर. ठीक आहे. डेप्युटी मेयर में रिजाइन बाय राइटिंग टू द मेयर. उपमहापौर महापौराला लेखी राजीनामा देऊन पदाचा राजीनामा देऊ शकतो. नेक्स्ट 8. व्हॉट हॅपन्स इफ मेयर पोस्ट बिकम वॅकंट. महापौर पद रिक्त झाल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, न्यू मेयर इलेक्टेड, सेकंड, पोस्ट एबॉलिश, थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट रिप्लेसमेंट, अँड फोर्थ, कमिशनर बिकम ॲक्टिंग मेयर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, अ न्यू मेयर इलेक्टेड. नवीन महापौर निवडला जातो. ठीक आहे. कॅज्युअल वॅकन्सी इज फिल्ड ॲज पर द प्रोसिजर. रिक्त पदासाठी निवडून घेऊन नवीन महापौर निवडला जातो. नेक्स्ट 9. अंडर सेक्शन 19 ऑफ 1 हू इज द लीडर ऑफ द हाऊस. कलम 19(I) नुसार सभागृह नेता कोण असतो? तर बघा ऑप्शन आहे मेयर, सेकंड, अपोजिशन लीडर, थर्ड, लीडर ऑफ रुलिंग पार्टी, अँड फोर्थ, कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लीडर ऑफ रुलिंग पार्टी, सत्ताधारी पक्षाचा नेता. ठीक आहे. लीडर ऑफ पार्टी विथ मेजॉरिटी इन द हाऊस इज लीडर ऑफ हाऊस. सत्ताधारी पक्षाचा नेता सभागृहात नेता असतो. तसंच बघा KDMC साठी बुक अवेलेबल आहे, PDF आहे. ठीक आहे. 10,000 प्लस MCQs, कम्प्लीट ॲक्ट प्लस टॉपिक वाईज MCQs, आन्सर विथ एक्सप्लेनेशन्स दिलेले आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून इथं PDF तुम्ही परचेस करू शकता. बघा 10th नंबर काय म्हटलं आहे, हू रिकॉग्नाइज द लीडर ऑफ हाऊस. सभागृहात नेत्यास कोण मान्यता देतो? तर बघा ऑप्शन आहे गव्हर्नर, कमिशनर, मेयर, इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मेयर मीन्स महापौर. मेयर रिकॉग्नाइज लीडर ऑफ हाऊस बेस्ड ऑन द पार्टी स्टेटस. महापौर पक्षाच्या स्थितीवरून सभागृह नेत्यास मान्यता देतो. नेक्स्ट 11. इफ टू रुलिंग पार्टीज हॅव इक्वल स्ट्रेंथ हू डिसाइड लीडर ऑफ हाऊस. जर दोन सत्ताधारी पक्षांची ताकद सारखी असेल तर सभागृह नेता कोण ठरवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड, कमिशनर, थर्ड, मेयर, अँड फोर्थ, इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मेयर मीन्स महापौर. ठीक आहे. मेयर डिसाइड बेस्ड ऑन पार्टी स्टेटस. पक्षाच्या प्रतिष्ठेच्या आधारावर महापौर निर्णय घेतो. नेक्स्ट 12. व्हॉट डज लीडर ऑफ हाऊस रिसीव. सभागृह नेत्याला काय दिले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली रिकॉग्निशन, सेकंड, नो बेनिफिट, थर्ड, हॉर्नोनियम अँड अलाउन्सेस अँड व्हेकल्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, हॉर्नोनियम अँड अलाउन्सेस, मानधन व भत्ते. ठीक आहे. होणारिया अँड फॅसिलिटीज आर गिवन ॲज पर रूल. नियमानुसार मानधन, भत्ते व इतर सुविधा दिल्या जातात. नेक्स्ट 13. सेक्शन 19 ऑफ IAA डिफाईन विच पोस्ट. कलम 19 IAA कोणते पद परिभाषित करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मेयर, सेकंड, लीडर ऑफ अपोजिशन, थर्ड, कमिशनर, अँड फोर्थ, इलेक्शन ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लीडर ऑफ अपोजिशन, विरोधी पक्षनेता. ठीक आहे. 19 IAA डिफाईन द रोल अँड रेकग्नायझेशन ऑफ लीडर ऑफ अपोजिशन. ठीक आहे. विरोधी पक्षनेत्याचे अधिकार आणि मान्यता याचे विवरण 19 IAA मध्ये आहे. नेक्स्ट 14. हू रिकॉग्नाइज द लीडर ऑफ अपोजिशन. विरोधी पक्ष नेत्याला कोण मान्यता देतो? तर बघा ऑप्शन आहे कमिशनर, गव्हर्नर, मेयर अँड चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मेयर मीन्स महापौर. मेयर ऑफिशियली रिकॉग्नाइज द अपोजिशन लीडर. महापौर विरोधी पक्ष नेत्याला अधिकृत मान्यता देतो. नेक्स्ट 15. व्हॉट हॅपन्स इफ अपोजिशन पार्टीज हॅव द सेम नंबर ऑफ मेंबर्स. जर विरोधी पक्षांची ताकद सारखी असेल तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इलेक्शन इज हेल्ड, सेकंड, बोथ बिकम जॉईंट लीडर, थर्ड, मेयर चूज बेस्ड ऑन स्टेटस, अँड फोर्थ, स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मेयर चूज बेस्ड ऑन स्टेटस. महापौर प्रतिष्ठेवरून निवड करतो. ठीक आहे. मेयर सिलेक्ट वन बेस्ड ऑन पार्टी स्टेटस, डिसिजन इज फायनल. महापौर प्रतिष्ठेच्या आधारे एकाच निवडतो आणि तो निर्णय अंतिम असतो. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू चालणार आहे. याच्यानंतर आपण RTI ॲक्टसुद्धा बघणार आहे आणि पब्लिक सर्व्हिस ॲक्टसुद्धा बघणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स जे पण काही व्हिडिओज मी इथे पोस्ट करणार आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू डायरेक्ट मिळून जाणार. नेक्स्ट 16. हाऊ इज लीडर ऑफ अपोजिशन चूज अंडर द सेक्शन 19 II of 1.
कलम 19 II 1 नुसार विरोधी पक्षनेत्याची निवड कशी केली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट थ्रू इलेक्शन बाय काउन्सिलर, सेकंड बाय स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनेशन, थर्ड रिकॉग्नाइज्ड बाय द मेयर फ्रॉम अपोजिशन पार्टी विथ द ग्रेटेस्ट स्ट्रेंथ, अँड फोर्थ अपॉइंटेड बाय द लीडर ऑफ द हाऊस. करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिकॉग्नाइज्ड बाय द मेयर फ्रॉम अपोजिशन पार्टी विथ द ग्रेटेस्ट स्ट्रेंथ. सर्वात जास्त ताकद असलेल्या विरोधी पक्षातून महापौर निवड करतो. ठीक आहे. द मेयर रिकॉग्नाइज ऑफ द लीडर अपोजिशन फ्रॉम पार्टी हॅव्हिंग द ग्रेटेस्ट न्यूमरिकल्स. नेक्स्ट 17. व्हॉट इफ मल्टिपल अपोजिशन पार्टीज हॅव इक्वल स्ट्रेंथ? जर अनेक विरोधी पक्षांची ताकद एकसारखी असेल तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बोथ लीडर्स ऍक्ट जॉइंटली, सेकंड द मेयर डिसाइड बेस्ड ऑन पार्टी स्टेटस, second leader of the house decide, and fourth state election commission decide. The correct answer is second, the mayor decide based on party status. महापौर पक्षाच्या प्रतिष्ठेवरून निर्णय घेतो. In such case the mayor recognize one party leader based on its status. ठीक आहे. Next 18. The recognition of leader of opposition by mayor is. महापौराने विरोधी पक्षनेत्यास दिलेली मान्यता ही काय? तर बघा ऑप्शन आहे टेम्पररी, सेकंड फायनल अँड कन्क्लुसिव्ह, थर्ड अपीलेबल इन कोर्ट, अँड फोर्थ सब्जेक्ट टू अप्रुव्हल. करेक्ट आन्सर आहे सेकंड, फायनल अँड कन्क्लुसिव्ह, अंतिम व निश्चित. ठीक आहे. द रिकॉग्नायझेशन गिव्ह द मेयर इज फायनल अँड बाइंडिंग. महापौराची मान्यता अंतिम आणि निर्णायक असते. नेक्स्ट 19. हू प्रोव्हाइड द हॉर्नियम अँड फॅसिलिटीज टू द लीडर ऑफ अपोजिशन. विरोधी पक्षनेत्यास मानधन व सुविधा कोण देते? बघा ऑप्शन आहे मेयर पर्सनली, second state government, third the corporation as per its regulation, and fourth commissioner. The correct answer is third, the corporation as per its regulation. महानगरपालिका नियमानुसार त्याला फॅसिलिटीज मिळतात. ठीक आहे. these are provided through regulation formed by the corporation. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट थेरी प्लस MCQ इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट ची थेरी पण आहे, MCQज आहेत विथ आन्सर अँड एक्सप्लेनेशन. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 20. अंडर सेक्शन 19 of 6 हाऊ कॅन मेयर अँड डेप्युटी मेयर बी रिमूव्ह. कलम 19(6) नुसार महापौर किंवा उपमहापौर यांना कसे हटवले जाऊ शकते? ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाय वोट ऑफ काउन्सिलर, सेकंड बाय डिसिजन ऑफ कमिशनर, थर्ड बाय स्टेट ऑफ इलेक्शन कमिशन, अँड फोर्थ द पब्लिक रेफरंडम. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बाय वोट ऑफ काउन्सिलर, नगरसेवकाच्या मतदानाने. ठीक आहे. दे मे बी रिमूव्ह बाय फॉलोइंग रिमूव्हल प्रोसिजर थ्रू काउन्सिल वोटिंग. नगरसेवकाच्या मतदानानुसार नियमानुसार हटवता येते. नेक्स्ट 21. द प्रोव्हिजन फॉर रिमूव्हल ऑफ मेयर और डेप्युटी मेयर वॉज इन्सर्टेड बाय. महापौर उपमहापौर हटवण्याचे कलम कोणत्या कायद्याने घालण्यात आले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट महाराष्ट्र 13 of 1978, महाराष्ट्र 14 of 2002, महाराष्ट्र 32 of 2011, and महाराष्ट्र 21 of 94. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड महाराष्ट्र 32 of 2011, महाअधिनियम 32/2011 नुसार. नेक्स्ट 22. व्हॉट इज द स्टेटस ऑफ मेयर आफ्टर कम्प्लिशन ऑफ टेअर. कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर महापौराचा दर्जा काय असतो? तर बघा ऑप्शन आहे सीज टू द काउन्सिलर, सेकंड बिकम MLA, थर्ड एलिजिबल फॉर री इलेक्शन, अँड फोर्थ ऑटोमॅटिकली बिकम डेप्युटी मेयर. करेक्ट आन्सर आहे थर्ड एलिजिबल फॉर री इलेक्शन, पुन्हा निवडणूक येण्यासाठी पात्र. नेक्स्ट क्वेश्चन 23. इफ डेप्युटी मेयर रिझाइन व्हॉट फॉलो. उपमहापौराने राजीनामा दिल्यास पुढील प्रक्रिया काय असते? तर बघा ऑप्शन आहे मेयर बिकम ऍक्टिंग डेप्युटी, सेकंड नो ऍक्शन नीडेड, थर्ड न्यू डेप्युटी मेयर इज इलेक्टेड, अँड फोर्थ कमिशनर ॲज्युम चार्ज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड न्यू डेप्युटी मेयर इज इलेक्टेड, नवीन महापौर निवडला जातो. रेजिग्नेशन लीड्स टू कॅज्युअल वॅकन्सी टू बी फिल्ड. राजीनाम्यानंतर रिक्त भरणं पडण्याची निवडणूक होते. ठीक आहे भरण्याची. नेक्स्ट 24. विच मीटिंग इलेक्ट द मेयर फर्स्ट. महापौराची निवड कोणत्या बैठकीत प्रथम केली जाते? तर बघा ऑप्शन आहे स्पेशल सेशन, सेकंड फर्स्ट मीटिंग आफ्टर जनरल इलेक्शन, थर्ड बजेट मीटिंग, अँड फोर्थ इमर्जन्सी मीटिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फर्स्ट मीटिंग आफ्टर जनरल इलेक्शन, सार्वजनिक निवडणुकांची पहिली
बैठक, ठीक है। मेयर एंड डेप्यूटी मेयर आर इलेक्टेड एट द फर्स्ट कॉर्पोरेशन मीटिंग पोस्ट इलेक्शन, ठीक है। नेक्स्ट 25, द लीडर ऑफ हाऊस मस्ट बी, सभागृह नेता कोण असावा लागतो, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर, सेकंड मोस्ट सिनियर काउन्सिलर, थर्ड लीडर ऑफ मेजॉरिटी पार्टी रिकॉग्नाइज्ड बाय द मेयर, अँड फोर्थ सिलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लीडर ऑफ मेजॉरिटी पार्टी रिकॉग्नाइज्ड बाय मेयर, महापौराने मान्यता दिलेल्या बहुसंख्य पक्षाचा नेता, ठीक है। द मेजर रिकॉग्नाइज द लीडर ऑफ हाऊस फ्रॉम रूलिंग पार्टी विथ द मॅक्झिमम स्ट्रेंथ, सत्ताधारी बहुसंख्य पक्षातील नेता महापौराच्या मान्यतेने सभागृह नेता होतो, ठीक आहे। तसंच बघा केडीएमसी साठी बुक्स अवेलेबल आहे, ठीक आहे। महाट्रान्सको म्युनिसिपल ॲक्ट फक्त एमसीक्यूज आहेत कंबाईन इंग्लिश आणि मराठीमध्ये, तसंच थेरी प्लस एमसीक्यूज आहे इंग्लिशमध्ये, आणि अकाउंट सुद्धा आहे। ज्यांना पण या पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पीडीएफ इथनं परचेस करू शकता। ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, तेव्हापर्यंत धन्यवाद।